शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रविवारपासून गुरुकुंज मोझरीमध्ये आपल्या समर्थकांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी केलेला आहे। आपल्या सोबत सध्या स्वतः बच्चू कडू जोडले गेलेले आहेत। बच्चू भाऊ, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आपण सातत्याने आपला निर्धार बोलून दाखवलेला आहे आणि आपण म्हणताय की सरकार जर झुकत नसेल तर झुकवायची आमची ताकद आहे आणि ही ताकद तुम्ही दाखवून देतात। बच्चू भाऊ, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत, कर्जमाफीचा मुद्दा तुम्ही सातत्याने उपस्थित करताय, दिव्यांगांचे प्रश्न तर तुम्ही सातत्याने मांडतच असता, पण प्रशासनाने तुमच्या आंदोलनाची दखल आज घेतली। अधिकारी काही भेटायला देखील आपल्याला आलेले होते, काय नेमकं सांगितलं त्यांनी आपल्याला? अधिकाऱ्याकडून काही पाहिजे तशा प्रमाणात वरिष्ठांना माहिती जात नाही। इथे रोज 2 ते 3 हजार लोक येऊन भेटत आहेत। जी माहिती वस्तुस्थिती झाली पाहिजे ते मुद्दामून दाबण्याचा प्रयत्न होत आहे। एकंदरीत प्रशासनासहित शासन त्यांच्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न एकंदरीत करताना दिसतं। अखेरी आंदोलन करताना ह्या सगळ्या गोष्टी प्रशासकीय दृष्ट्या प्रशासनाने त्या पद्धतीने वरती माहिती दिली पाहिजे, तर ते चुकीची माहिती देत आहे। आणि आत्ता आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आज माझा BP 180 झाला, 180 वर गेला आणि उलट BJPच्याच काही कार्यकर्त्याकडून चुकीचे व्हिडिओ व्हायरल करून त्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। म्हणजे भाजपाला काय वाटतं मला माहित नाही, का त्यांना असं वाटतं का आमच्या विरोधात कोणी आंदोलन केलंच नाही पाहिजे, म्हणजे ती मक्तेदारीची भाषा भाजपनं सोडली पाहिजे, असं हे बरोबर नाही। अशा पद्धतीनं चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊन त्याला त्या आंदोलनाला कुठेतरी बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतो ते आम्ही केलं असं चुकीचं तर तपासा ना, आमचं रक्त तपासा, लघवी तपासा। आम्ही एक अन्नाचा कणही जर खाल्ला असेल तर आमचं आंदोलन सुटलं म्हणून आम्ही समजू। तुमच्या हाती यंत्रणा आहे, पण चुकीच्या बदलामी केल्या जातं आणि प्रशासनही त्यांच्या बाजूने उभं राहतं। पण बच्चू भाऊ, तुम्ही ज्या मागण्या करताय सातत्यानं, त्याबद्दल काही ठोस आश्वासन मिळतंय का, किंवा काही त्याची एकंदरीतच माहिती आपण मगाशी म्हणालात की अधिकारी वरपर्यंत पोहोचवत नाहीयेत कदाचित, मग मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, तुम्ही म्हणाला होतात मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, मी स्वतः त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ज्या मागण्या आहेत त्याबद्दल चर्चा करीन, काही त्याबद्दलचं तरी आश्वासन मिळालंय का, किंवा कोणत्या मंत्र्यांनी तरी आश्वासन दिलंय का आतापर्यंत? मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावं आणि आम्ही भेटतो असं मी म्हटलं नाही कुठेही। कलेक्टरचा आज फोन आलेला होता आणि कलेक्टरनं सांगितलं की पालकमंत्री भेटायला यायला तयार आहे। बरं, आणि मग भेटायला यायला तयार आहे म्हणजे आल्यावर तुम्ही उपोषण सोडावं लागेल, ही काय अट आहे का, धमकी आहे का ही? म्हणजे आले तर तुम्ही उपोषण सोडा, नाही तर मी येत नाही, ही बरोबर नाही आहे, ही पद्धत नसतं। आम्ही त्यांना सांगितलं चर्चा करू, चर्चेनंतर काय होतं, तुम्ही कसा निर्णय घेता, कोणते निर्णय तातडीनं घेता, आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही, निवड चर्चेवर थोडं उपोषण सोडणार आहोत। मागे आम्ही रायगडला उपोषण केलं, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि बैठक घेतल्यावर त्यांनी सांगितलं का त्यातले 8 प्रस्ताव त्यांनी सांगितलं का पुढच्या कॅबिनेटला आणा, एकही प्रस्ताव पुढच्या कॅबिनेटला आलेला नाही, त्याला 2 महिने झाले। अपंगाबाबतीत आहे, तुम्ही इतकं निर्लज्ज कसे वागू शकतं प्रशासन, शासन, मला समजत नाही। मला मुख्यमंत्र्यांना सांगावं का 1500 रुपयात आमच्या दिव्यांगाचं घर भागतं, चालतं, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, तो कसा जगत असेल? त्याचा थोडा त्याचा विचार। बाहेर राज्यात 3 ते 4 हजार रुपये मानधन आहे आणि पुढारलेलं महाराष्ट्र, जिथे गाडगेबाबाचा, तुकडोजी महाराजाचा, संताचा महाराष्ट्र आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले, त्या संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे। आणि अशा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मानधन देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे। दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं, पण कृती मात्र काहीच नाही आहे। साधी घरकुल योजना दिव्यांगासाठी राबवल्या जात नाही। आता तुम्ही कर्जमाफीचं बोलले, आज राम ठाकरे नावाचा 36 वर्षाचा युवक मरण पावला, वसनीमध्ये आत्महत्या केली, खूनच आहे तो, सरकारनं केलेला खून आहे। आणि फडणवीस साहेबांनाच म्हटलं होतं
सुधीर मुनगंटीवारने पण म्हटलं सभागृहामध्ये का खून आहे, गुन्हे दाखल करा मुख्यमंत्र्यावर. आता कोणावर गुन्हे दाखल करावा? राम ठाकरे, तुम्ही राम मंदिर बांधलं पण राम ठाकरेचा जीव नाही वाचू शकला. राम मंदिराच्या माध्यमातून तुम्ही पुण्य कमावलं असेल, पण राम ठाकरेची जी आत्महत्या झाली त्याच्यातून हे पाप जे तुम्ही माथी आलं ते फेडणार कसं सांगा ना तुम्ही आम्हाला. तुम्ही सोयाबीनले भाव दिला नाही, कापसाले भाव दिला नाही, तुरीचे भाव 7,300 होतं, आता 6,300 आहे, 1,000 कमी झाले. कारण तुम्ही हा सगळा शेतकरी जातीपाती धर्मात वाटून टाकलेला आहे. त्याच्या हाती झेंडा दिलेला आहे, धर्माचा पक्षाचा झेंडा दिलेला आहे, आणि तिथं शेतकरी मुळात ठेवलाच नाही. आम्ही जे उपोषणाला बसतो आहे, पहिलं कारण मी जिवंत आहे हे सांगण्यासाठी, दुसरं कारण आहे का शेतकऱ्याचं अस्तित्व वाचवण्यासाठी. आता मागणी दूरची गोष्ट आहे, शेतकरी जिवंत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. तो अस्तित्वहीन करून टाकला शेतकरी शेतमजूर. हे सरकारने लक्ष वेधण्यासाठी पण आंदोलन करतो आहे. मजुराची मजुरी एमआरजीएस मध्ये 6 महिने झाले हो मजुरी भेटली नाही. एमआरजीएसच्या मजुराची मजुरी 6 महिने झाले भेटली नाही. जो रोज काम करतोय, अनुदानातून नाही, योजनेतलं नाही आहे, काम घाम गाळून तो मजूर जेव्हा काम करतात त्याचे पैसे 24 तासात द्यायला पाहिजे. 6 महिने देत नाही तुम्ही. लाज नाही वाटत का? तुम्ही संजय गांधी निराधारचे पैसे देत नाही आहे, दिव्यांगाचे. तुम्ही अंगणवाडी सेविकेचे पैसे दिले नाही. तुम्ही विहिरीचे अर्धे खोदकाम झालं, विहिरीचे पैसे दिले नाही. तुम्ही झोपा आपल्या घरकुलाचे पैसे दिले नाही. म्हणजे घरकुल भाड्यानं घ्यावं लागलं, घर पाडलं तर व्याजानं पैसे आणून लावावं लागते. जेवढे पैसे देतात तेवढे व्याज आणि भाड्यात चालले जाते. काय पद्धत चालू आहे? कोणी बोलायला तयार नाही आहे. आम्ही म्हटलं का तुम्ही भाव देऊ शकत नाही तर एमआरजीएस म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत जे मजुरीचं काम आहे ते तुम्ही एमआरजीएस मधून कव्हर करा ना. म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल. ऊन वारा पाऊस काही जरी आलं, भाव जरी कमी झाला तर तो कव्हर होईल. जगन तरी तो शेतकरी. तुम्ही सांगा 4,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकलं आणि 4 क्विंटल सोयाबीन झालं. काही भागात 3,500 विकावं लागलं. एका एकराला 16,000 आले नाही. एका माणसाची मजुरी 20,000 होते हो, बाकीचा खर्च 16. ही जी पद्धत चालू आहे. फळबाग आहे आमच्याकडे, संत्रा तोडणं सुरू आहे. संत्रा लोक तोडत आहे, द्राक्षाच्या बागा तोडत आहे. त्याला एमआरजीएस का जोडत नाही तुम्ही? त्याची मजुरी जर एमआरजीएस मध्ये जोडली तर हा फायदा होईल. तुमचे ग्रामपंचायत कर्मचारी आहे, मेंढपाळ आहे, मेंढपाळ लोक आज येऊन गेले. त्या मेंढपाळांचे तर एवढे हाल आहे का त्यांना चाराईसाठी जागाच उपलब्ध नाही. मच्छीमाराचे तेच हाल आहे. दूध उत्पादक शेतकरी मरताय. तुम्ही जोडधंदा म्हणून मेंढी दिली, जोडधंदा म्हणून मच्छी पालन केलं आणि जोडधंदा म्हणून दूध केलं, तोही घाट्यात आहे. काय चांगलं आहे शेतकऱ्याचं सांगा ना तुम्ही. नाही पण मग बच्चूभाऊ, तुमच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे आणि तुम्ही म्हणताय की अधिकारी आज येऊन भेटून गेले पण पालकमंत्री किंवा इतर कोण मंत्री अजून आलेले नाहीत. जर समजा मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक हालचाली झाल्या नाहीत, तुमचा निर्धार कायम असेल? बिलकुल मरेपर्यंत. एकतर आमच्या मागण्या इथं पूर्ण होईल, नाही तर इथून आमची अंत्ययात्रा निघेल. म्हणजे आता यापुढे माघार नाहीच, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत? नाही, बिलकुल नाही. आणि ते नाही, ते चर्चा मीटिंग नाही, आम्हाला घोषणा पाहिजे. तुम्ही बिलकुल ज्या मागण्या केल्या त्या बाबतीत काय निर्णय घेतला तो निर्णय लागेल, त्याच्याशिवाय आम्ही मागं घेणार नाही. बरं, लोकशाही मराठीच्या माध्यमातून बच्चूभाऊ काय आवाहन करू इच्छिता तुम्ही सरकारला किंवा मंत्र्यांना? पाहत असतील ते कार्यक्रम लाईव्ह पाहत असतील, काय नेमकं आवाहन करू इच्छिता तुम्ही? मला म्हणायचं आहे का आमच्या मागण्या जर रास्त नसेल किंवा कुठलाही विचार न करता केला असेल तसं सांगा. नाहीतर तुम्ही कम से कम त्या बाबतीत तुम्ही बोला तर खरी ना. मौन का पाळतोय मुख्यमंत्री? का बोलत नाही कर्जमाफीबद्दल? तुम्ही मतं मागितली नाही का कर्जमाफीच्या संदर्भात? मागितले ना, मग आता बोलायला काय झालं तुम्हाला? का बरं मौन पाळताय तुम्ही? आणि तुम्ही म्हणता आम्ही 5 वर्षात कधी करू. म्हणजे 5 वर्षात कधी करू म्हणजे काय? तुमच्या पुढच्या निवडणुकीत मतं भेटले पाहिजे त्याच्यासाठी करणार आहे का कर्जमाफी? आज शेतकरी मरतं याच्यासाठी तुम्ही मलम लावणार आहे, औषध देणार आहे का? तुमची पार्टी पुन्हा सत्तेत यासाठी तुम्ही कर्जमाफी करणार आहे? ठीक आहे, मुद्दा कळला आपला बच्चूभाऊ. खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात. एमएसपी वर बोला बच्चूभाऊ बोला. नाही, एमएसपी वर तुम्ही 20% अनुदान देता म्हणत होते. कुठे दिलं एमएसपी वर 20% अनुदान? हमी भावावर 20% अनुदान देतो. कधी देणार आहे? आज शेतकऱ्यांना कोणतं पीक पेरावं म्हणजे त्याला भाव भेटन ते सांगितलं, पेरणीच्या अगोदर सांगितलं पाहिजे ना की हे 20%
तुमच्या जाहीरनाम्यात आहे, तुमचे संकल्प तुम्ही जो घोषित केला ते आहे. शेतकऱ्यावर सोडला, त्याला किंमतच राहिली नाही. मजूर मरतोय, सगळं मरतंय. म्हणजे ही तुम्ही एकंदरीत ज्या ह्या व्यवस्था आहे ह्या फार वाईट आहे. आज तुम्ही सांगा, आम्हाला नफा तर सोडा, घाट्यात तर नका नेऊ देऊ शेती. मुद्दा कळला तुम्ही आपला बच्चूभाऊ. श्रमोन्नती मार्गासाठी जगातलं तंत्रज्ञान वापरलं आणि आमचे पानन रस्ते भारतीय तंत्रज्ञान वापरूनही तुम्ही करत नाहीये. ते चांगलं नाहीये. आणि म्हणून लाख शेतकऱ्यासाठी, आमच्या शेतकरी शेतमजूर कष्ट करणाऱ्यासाठी जीव गेला तरी 72, त्याच्यासाठी पूर्ण निर्णायक लढाई आम्ही लढू. ठीक आहे, ठीक आहे. बच्चूभाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि सविस्तरपणे, दिलखुलासपणे या सगळ्या मुद्द्यांना मांडलं. आशा करूया आपण सरकारपर्यंत हा आवाज पोहोचेल आणि तातडीनं तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यापैकी सगळ्या तर मान्य व्हाव्यात अशी आशा आहे, अशी इच्छा आहे. पण निदान महत्त्वाच्या मागण्या तरी मान्य होतील अशी आशा आपण करूया. बच्चूभाऊ, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.